गावाला जाताना किंवा बाहेर जाताना सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे गॅस बंद करणं. तर गॅस बंद करणं, त्यानंतर खिडक्या चेक करणं, त्यानंतर घरातले नळ चेक करणं, पाणी चालू तर नाही ना, नळ चालू तर नाही ना, त्यानंतर खिडक्या चेक करणे. तर नमस्कार मंडळी, तर आम्ही निघालो आहोत गावाला जाण्यासाठी. चिक्या कुठं चालला? हां कुठं? चला या इकडं. कुठं जायचं? कुठं जायचं? बाय. चिकूला बाय बाय करून आम्ही निघालो गावासाठी. जाता जाता खेडचा घाटाच्या वरती जे मोक्ष नावाचं एक छान असं हॉटेल झालेलं आहे, यामध्ये आम्ही नाश्त्यासाठी उतरलो. तर हे हॉटेल आम्ही खूप दिवसांपासून पाहत होतो, पण ह्या हॉटेलमध्ये कधी उतरलंच नव्हतं. तर आज उतरलो आणि वरची पाणी मी अर्धी झोप पण झालेली. तर मोक्ष हॉटेलमध्ये आल्याच्यानंतर आतलं इंटिरियर खूप छान होतं, मला तर खूपच आवडलं. आणि हे तुळशीचं वृंदावन हे तर एवढं सुंदर होतं ना की पाहतच राहावं असं होतं. आणि बसायची जी बैठक व्यवस्था होती ना, ती पण एवढी सुंदर होती. आर्टिफिशियल झाडं होती सगळी, पण तरीसुद्धा असं वाटत होतं की खरे खरेच झाडं आहे. त्यानंतर आम्ही इथं येऊन बसलो आणि इथं येऊन बसल्याच्या नंतर लगेच मला इथं स्वामी महाराजांचं दर्शन झालं, तसंच ज्ञानोबा माऊलींचं पण दर्शन झालं. त्यांचं दर्शन होताच माझी नजर दुसरीकडे गेली आणि मला इथं आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं पण दर्शन झालं आणि खरंच खूप छान होतं. आज संकष्टी चतुर्थी होती, तर इथं छान असं गणपती बाप्पाचं पण दर्शन झालं. खूप छान असं गणपती बाप्पा दिसत होते आणि ह्या हॉटेलमध्येच आहे हे गणपतीचं मूर्ती, तर खूप छान होतं. त्यानंतर आम्ही साबुदाणा वडा मागवला, कारण आज आम्हा दोघांनाही संकष्टीचा उपवास होता. खिचडी पण मागवली आणि साबुदाण्याच्या वड्याला पण छान टेस्ट होती, खिचडीला पण छान टेस्ट होती. त्यानंतर आम्ही साबुदाणा वडा खिचडी खाल्ली. त्यानंतर मग म्हटलं चहा पण घेऊया, तर चहाला पण खूप छान टेस्ट होती. आणि त्यानंतर इथं मुलांसाठी खेळण्याला खूप सारे खेळणे अशी इथं लावलेली आहे बॅक साईडला. तर मग काय वरदला ती खेळायची होती, म्हणून मग आम्हाला त्याला इथं आणावं लागलं आणि तो सगळ्या खेळण्यावरती बसत होता, सगळे खेळणे तो ट्राय करत होता. ते पाळण्यात गोल म्हणतात ना, कालवाला गोल याच्यात बसायचे. आमचा नाश्ता झाला, त्यानंतर वरचं खेळून पण झालं आणि मग आम्ही इथं ह्या मोक्ष हॉटेलला बाय बाय करून गावाला जायला निघालो. येता येता आम्ही आमच्या नंदीच्या मुलीसाठी कपडे घेतले. त्यानंतर आम्ही आमच्या गावच्या रोडला लागलो आणि गावच्या रोडला लागलं ना खूप भारी वाटतं. तर इथं आम्ही घराच्या जवळ आलेलो होतो आणि तर फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि आम्हाला यायला खूप उशीर झाला होता, कारण ऊन पण भरपूर होतं. आईंचं इथं काहीतरी काम चालू होतं. त्यानंतर पटकनी खाली उतरलो गाडीवरून आणि घरात गेलो आणि पहिल्यांदा मी पाणी पिले, कारण खूप ऊन होतं बाहेर आणि आम्हाला 2-2:30 वाजले होते घरी यायला. पाणी पिल्याच्या नंतर मी इथं सोप्या बसून थोडासा आराम केला. त्यानंतर आमच्या घराचं इथं बांधकाम चालू आहे. थोडंसं बांधकाम म्हणजे थोडंसं कलरिंगचं काम करायचे, त्यासाठी हे आधी सगळं सिमेंटने व्यवस्थित करून घ्यायचे. आणि आज इथं आईने शेंगा उकडल्या होत्या, आईंना आणि पप्पांना पण उपवास होता, तरी ते शेंगा खात होतो. आणि ही आहेत क्यूट अशी छोटे छोटे कपडे, तर हे नंदीच्या मुलीसाठी घेतलेले आहे. न्यूबॉर्न बेबी आहे, तर एकदम छोटीशी क्यूटशी फ्रॉक आणलेली आहे. आणि वरदला असं झालं आहे की कधी तो देईल. आणि इथं वरदने आतूला कपडे पण दिले, आतूने ते पाहिले छान छान. आणि बाळ आता झोपलेलं होतं, त्यामुळं मग काय बाळाला आम्ही उठवलंच नाही. आजपासून काम चालू केलंय. असं कोण ऐक ना, त्याच्या मम्मीने बोलवलंय त्याला. बोलवलंय परत येईन का ना दादा? अरे त्याच्या मम्मीने बोल, तू जा ना आजी सोबत, आजी जाणार तिकडे वरती बंगल्याकडं.
तर आता संध्याकाळची वेळ झाली होती आणि मी इथं बाहेर ओट्यावरती बसून चहा पित होते आणि वरद पण इथं तुळशीच्या ओट्यावरती बसून दूध पित होता आणि बाबाच्या त्याच्या गप्पा चालल्या होत्या समोरच्या आंब्याच्या झाडासोबतच्या. तर मी इथं कट्ट्यावरती बसले आणि छान चहा पिऊन घेतला आणि अशा मोकळ्या वातावरणात गावाच्या चहा प्यायची काही वेगळीच मजा असते. तर इथं असे ओट्यावर बसून मी चहा पिले छान असा. त्यानंतर मग चहा पिऊन झाल्याच्यानंतर आम्हाला रानात जायचं होतं म्हणून मग आम्ही रानात निघालो. तर वरद इथं पुढेचा असतो आमच्या. तर हे आहे आमचं रान. आता सध्या मोकळं आहे, त्यामध्ये काही नाही आहे, फक्त जनावरांचा चारा आहे, हा मका वगैरे. तर आज इथं आमचे हे भुईमुगाचे 2 सारे होते तर ते काढले. तर भुईमुग काढलायचा एक सारा बाकी आहे आणि इथं जो काढला होता तो वाळायला टाकला होता. तर ह्या वाळलेल्या शेंगा होत्या त्या जमा करायच्या होत्या. पावसाचं पण वातावरण झालं होतं त्यामुळे ह्या शेंगा गोळा करून घरी घेऊन जायच्या होत्या. आणि पहा किती छान असं वातावरण झालं आहे. सगळीकडं मस्त असे हवा सुटलेली आहे आणि इकडं बाजरी मका अशी जनावरांचं खाद्य पण आहे. तर छान असं वातावरण झालेलं होतं. त्यानंतर मग मी शेंगा भरायला घेतल्या. आणि तुम्ही अशा पद्धतीने भुईमुगाच्या शेंगा भरता का? म्हणजे अशी गोण आडवी लावायची आणि शेंगा त्यामध्ये लोटायच्या आणि अर्धी गोण भरत आली की मग वरती करायचे. तर हे पाहे आमचं आंब्याचं झाड, याला खूप वर्ष झालेले आहे आणि ते जातं म्हातारं झालेलं आहे तरीसुद्धा त्याच्या खोडाला एवढे सारे आंबे लागलेले आहेत. त्याचं वय झालेलं आहे तरी त्यांनी ह्या वर्षी पण थोडेसे आंबे दिलेले आहेत. आणि इकडं आमचं चिक्कूचं झाड आणि हे आमची पपईला तर एवढ्या पपया होत्या की काही विचारूच नका. एकदम लाल लाल बुंद पपईचं झाड दिसत होतं. इकडं आमच्या जनावरांचं खाद्य होतं खाली आणि खाली अजून मोकळं आहे शेत. त्यानंतर आम्ही हे गोणीन ते घरी घेऊन जाणार होतो कारण पावसाचं वातावरण झालेलं होतं. तर वरद आला तिकडून दादाकडून. तर हे गोण आता आम्ही उचलून घेणार होतो आणि मी ही एक गोण डोक्यावरती घेतली. इथं पप्पांनी उचलून दिले आईंना एक गोण. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी घरी आलो आणि नंतर हे जे आहे इथं पाणी मारून घेतलं. हे जे बांधलेलं आहे ओल्या सिमेंटाला. रात्री चंद्रोदय 10 वाजता होता तर चंद्राची अशी आरती केली आईंनी आणि मी. त्यानंतर इथं आम्ही घरात पण आरती केली. त्यानंतर मग आम्ही जेवण केलं. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब.